प्रेम लग्नानंतरचे भाग 1. सगळीकडे मंगलाष्टकांचे सूर घुमू होऊ लागले. सोबतच सनई चौघडे वाजू लागले. जेवणाच्या पंगती उठू लागल्या आणि अर्थातच फोटोग्राफर फोटो काढण्यामध्ये दंगही झाला. नवीन नवरा नवरी एकमेकांच्या होणाऱ्या चोरट्या स्पर्शाने आणि एकमेकांच्या होणाऱ्या चोरट्या नजरांनी लाल गुलाबी झाले होते. प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळं सुरू होतं. कारण आज अर्थातच अभय आणि वंशिकाचं लग्न होतं. तसं अभयचं कुटुंब शिक्षित होतं, पण मध्यमवर्गीय होतं. अभय डॉक्टर होता, तर वंशिका ही प्राध्यापिका होती आणि अभयच्या घरचे लोक शेती आणि छोटे मोठे बिझनेस करणारे होते. अभयच्या घरामध्ये त्याच्या वडिलांचे सगळं काही चालायचं. तिथं कोणाचं काहीसुद्धा चालत नव्हतं. म्हणजे थोडक्यात पुरुषप्रधान संस्कृती पाळणारे ते लोक होते. म्हणजे सुशिक्षित आणि सुसंस्कारित असले तरीसुद्धा अजूनही जुन्या विचारांचा पगडा हा त्यांच्यावरती होताच. पण इकडे वंशिकाच्या घरी मात्र सगळंच वेगळं होतं. कारण तिथे अर्थातच आधुनिक विचारांना प्राधान्य होतं. तसं वंशिकाच्या घरी सगळ्यांना सगळ्याच गोष्टीसाठी स्वतंत्र होतं. पण इकडे मात्र वंशिकाला कदाचित थोडंसं अवघड जाणार होतं. पण तिच्या साथीला अभय मात्र होताच. शेवटी सगळं झाल्यानंतर नवरा नवरी आणि घरातल्यांची जेवणं झाली आणि आता वेळ होती पाठवणीची. अर्थातच तिचे आई आणि बाबा दोघेही रडले. हा क्षण कन्यादानाच्या वेळीसुद्धा असाच झालेला होता. नाही म्हटलं तरीसुद्धा त्यांना जीवावरती आलं होतंच. कारण स्वतःच्या काळजाचा तुकडा ते जावयाच्या हवाली करत होते. आणि बघता बघता शेवटी वंशिकाची पाठवणी झालीच. घरासमोर गाडी थांबली. छानपैकी घर सजवण्यात आलेलं होतं. रोषणाई केलेली होती. नव्या नवरीसाठी छान रांगोळी काढून सुस्वागतम लिहिण्यात आलं होतं. त्यांच्या दोघांच्या अंगावरून भाकरं तुकडा ओवाळून टाकून सोबतच गरम पाणीनी दूध हे देखील पायावरती टाकून दोघांना ओवाळण्यात आलं. उजव्या पायाच्या अंगठ्याने माप ओलांडून ती आत येणार तोपर्यंत तिला नाव घेण्यासाठी आग्रह करण्यात आला. सनई चौघडे वाजू लागले. नवीन आयुष्याचे नवीन सूर चहूबाहूंनी घुमू लागले. अभय रावांसोबत नव्या आयुष्याचे नि नव्या स्वप्नांची आज डोळ्यात घेऊन आले. अभय रावांचं नाव घेते. त्यांच्या साथीने आज या घरात पहिलं पाऊल टाकते. त्यानंतर अभयला आग्रह करण्यात आला, पण अर्थातच त्याच्या वडिलांच्या मताप्रमाणे असले वाय्यत प्रकार नकोत म्हणून सगळ्यांना शांत बसावं लागलं. त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी वंशिका या घरात आली. लग्नानंतरचे खेळ झाले. दुसऱ्या दिवशी पूजाही झाली, देवदर्शन झाले आणि आता वेळ होती ती म्हणजे पहिल्या रात्रीची. वंशिकाला तयार करून त्याच्या खोलीमध्ये पाठवण्यात आलं. पहिली रात्र म्हटल्यानंतर जशी इतर मुलींच्या मनामध्ये धाकधूक असते तशीच तिच्या मनामध्ये सुद्धा होती. तिने खोलीमध्ये प्रवेश केला आणि पाहिलं तर छानपैकी बिछाना हा फुलांनी सजवण्यात आलेला होता. बदामाच्या आकाराची नक्षीकाम करून त्यावरती गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या. मोगऱ्याच्या फुलांनी छानपैकी माळा करून त्यांची सजावट केलेली होती. ते सगळं पाहून तिच्या पोटात गोळाच आला. तिच्या हातामध्ये अगदी सिरियलमध्ये वगैरे दाखवतात तसा दुधाचा ग्लास वगैरे देण्यात आलेला होता. ती जशी चालत चालत समोर आली आणि तिने तो ग्लास बाजूच्या टीपायवरती ठेवला. ती तशी शांतपणे सगळं पाहत उभी राहिली. इतक्यातच दरवाजाचा आवाज झाला आणि तिने पाहिलं तर अभय होता. त्याने हळूवार दरवाजा बंद केला. तो अलवार पावलं टाकत तिच्या जवळ आला. अभयने पाठीमागून तिला मिठी मारली. एकदमच तिला पोटात गोळा आल्यासारखं वाटलं. सोबतच अंगावरती शहाराही उमटला. हे त्याच्या लक्षात आलं. तसं त्याने तिला आपल्याकडे वळवून घेतलं. बायको, अगं एवढी लाजलीस तर कसं व्हायचं माझं? कोण म्हणेल तुला की तू एवढ्या मोठ्या पदावरती काम करतेस? नाही म्हणजे तिथे तुला विद्यार्थी पण असेच बघत बसतात का? त्यांच्या लाजऱ्या बुजऱ्या मॅडमना? अभय तिची मस्करी करत खेचत म्हणाला. तसं तिने लटक्या रागात त्याच्याकडे पाहिलं. या काही दिवसांमध्ये त्यांचं नातं चांगलंच बहरलं होतं. दोघांचं अरेंज मॅरेज असलं तरीसुद्धा फोन कॉल्स किंवा मॅसेजवरती बोलणं होत होतं. त्यामुळे दोघे एकमेकांना समजून घेऊ लागले होते. माझे विद्यार्थी मला घाबरतात, म्हणजे त्यांच्या मनात माझ्याविषयी आदरयुक्त भीती आहे, वंशिका त्याच्याकडे पाहून म्हणाली. तसे इतक्या वेळापासून तिच्या तोंडून आत्ता शब्द फुटलेले पाहून त्याला हसूच आवरलं नाही. अगं, मला हेच तर तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. आपण काही एकमेकांना नवीन आहोत का? म्हणजे तसं पण आपण एकमेकांना समजून घेतोच ना. मग जे काही मनात असेल ते बोलून टाक. काही घाई नाही मला. ज्या वेळेला मनापासून तयार असशील
त्यावेळेला आपण आपल्या नात्याची सुरुवात करूया, असं म्हणत अभयने तिच्या कपाळावरती ओठ टेकवले. तो तिला सोडून बाजूला जाणार तोपर्यंत तिने त्याचा हात पकडला आणि त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या चेहऱ्यावरती मात्र प्रश्नचिन्ह होतं. त्याने नजरेने तिला काय असं विचारलं तर तिने काही नाही म्हणत त्याला पटकन मिठी मारली. त्याच्यासाठी हे अनपेक्षित होतं. ती मात्र त्याच्या छातीवरती डोकं ठेवून त्याच्या हृदयाची धडधड शांतपणे ऐकत होती. त्याने तिच्या डोक्यावरती आपले हात नेत केसातून हळुवारपणे फिरवायला सुरुवात केली. कसं असतं ना, ज्या वेळेला जोडीदार समजून घेणारा नसेल त्यावेळेला सगळं ठीक आहे, पण तो ज्या वेळेला समजूतदार असेल ना त्यावेळेला आपणही एक पाऊल पुढे जावं. आता तुम्ही एक पाऊल पुढे आला आहात तर माझंही कर्तव्य आहेच ना. मी तयार आहे आपल्या नवीन नात्यासाठी आणि नवीन नात्याच्या नवीन सुरुवातीसाठी, असं म्हणत वंशिका गोड लाजली. रात्रीच्या प्रवाहात त्यांच्या प्रेमाच्या बहाराला उधाण आलं होतं. परत दुसऱ्या दिवशी दोघांचं नॉर्मल रुटीन सुरू झालं. तिची सुट्टी आता संपत आलेली होती. अर्थातच दुसऱ्या दिवशी तिला थोडीशी कणकण वाटली, त्रास जाणवला, पण सासूबाईंनी समजून घेतलं आणि पुन्हा दोघांच्या नॉर्मल रुटीनला सुरुवात झाली. लग्नाचे नवे दिवस अगदी छान जात होते, जणू काही नव्याची नवलाई. दोघेही एकमेकांना समजून घेत होते. दिवसभर एकमेकांच्या विरहात आणि रात्र एकमेकांच्या मिठीत असंच काही सुरू होतं. असेच काही दिवस गेले, पण खरी सुरुवात आणि खरी कसोटी तर आत्ता होती. लग्नानंतर वंशिकाला त्या घरात राहणं म्हणजे खूप मुश्किल झालं होतं. वंशिकाच्या माहेरी सगळं स्वातंत्र्य होतं, पण इथे मात्र सगळंच विचित्र होतं. इकडे स्वतंत्र असूनही पारतंत्र्यातच जगतो की काय असं वाटत होतं. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, अशी गत झाली होती इकडे आणि तिला तर इथे जगणंच मुश्किल होतं. सुरुवातीला वंशिका समजूतदार असल्यामुळे तिने सगळं काही सहन केलं, समजून घेतलं. पण आता प्रत्येक माणसाची समजून घेण्याची आणि सहन करण्याची ही एक क्षमता असते, मर्यादा असते. पण त्या सगळ्या अगदी हद्दपार झाल्या होत्या आणि तिचा संयमही आता संपत चाललेला होता. आणि याला कारण म्हणजे तिच्या सासऱ्यांचे जुनाट बुरसटलेले विचार आणि त्याच्या चालीरीती आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वागणं. हे मात्र वंशिकाला खूप जड जात होतं. पण अभय चांगला असल्यामुळे तो सांभाळून घ्यायचा. अधेमध्ये दोघांमध्ये थोडेसे खटके उडत होते, पण दोघेही एकमेकांना समजून सांभाळून घेत होते. अभय वंशिकाला समजून घ्यायचा, तिची परिस्थिती समजून घ्यायचा, तिची अवस्था समजून घ्यायचा. पण अभयची अवस्था त्या पुढची होती. वडिलांच्या पुढे काही चालतच नव्हतं. त्यांना स्वातंत्र्य नावाचा प्रकारच नव्हता. वडील म्हणतील ती पूर्व दिशा, असा प्रकार त्यांच्या घरी असायचा. दोघे पैसे कमवायचे, बाहेर दोघांचं नाव होतं, प्रतिष्ठा होती, मान सन्मान होता, पण घरी मात्र हे सगळं अगदी दुय्यम दर्जाचं मानलं जायचं. इथे बाबा म्हणतील तीच पूर्व दिशा, बाबांचाच अखेरचा शब्द, असं काहीसं होतं. त्यांचे निर्णय किती चुकीचे असले तरी ते त्यांनी मान्य करायलाच हवेत, अशी धारणा. त्यामध्ये नवरा बायकोमधली प्रायव्हसी किंवा बाकीच्या गोष्टी अशा काही राहतच नव्हत्या. वंशिकाला तर या सगळ्यांचा खूपच राग यायचा, चिडचिड व्हायची, त्रास व्हायचा आणि मग अभयने तिच्यामध्ये थोडेसे खटके उडायचे. पण दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे दोघेही एकमेकांना समजून घेत होते. भांडण, वादविवाद हे प्रत्येक नात्यांमध्ये आणि प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतच असतात, जसे त्या दोघांमध्ये होते. पण याला कारण मात्र त्यांचे बाबा होते. घरात आईचं सुद्धा काही चालायचं नाही. सून आली तरी सुद्धा रांदावाडानी उष्टी काढा, इतकंच काय ते त्यांचं आयुष्य होतं. आणि मग वंशिका त्यांना समजवायला गेली तर त्या पती हाच परमेश्वर, पती हाच देव या तत्वावरती चालणाऱ्या होत्या. त्यामुळे वंशिका त्यांना फार असं सांगायला जात नव्हती. आणि तिलाही माहिती होतं की आता इतके वर्ष झाले आहेत, जे इतक्या वर्षात बदललं नाही ते आता ती पूर्ण कसं बदलणार. पण तिला अभय मात्र पुरेपूर साथ द्यायचा. पण हे कधीतरी असलं तर ठीक आहे, पण आता हे रोजचं झालं होतं. ती अक्षरशः कंटाळून जायची. पण तरी देखील वंशिका समजूतदार असल्याने तशीच त्या घरामध्ये ती राहत होती. एकत्र कुटुंब होतं, पण सगळ्यांची अवस्था सारखीच होती. सासऱ्यांच्या पुढे कधी कोणाचं चालतच नव्हतं. नवरा बायकोंना मूल कधी व्हावं याचा निर्णयसुद्धा तिच्या सासऱ्यांच्या मनावरती असायचा. नाहीतर मग टोमणे सुरूच. म्हणजे त्यांना जर का फ्युचर प्लॅनिंग वगैरे काही करायचं असेल तर त्याला वावच नव्हता. हे सगळं अगदी तिचे सासरे म्हणतील तसंच व्हायचं. आणि आता वंशिका आणि अभयच्या पाठीमागे सुद्धा मुलासाठी तगादा लावलेलाच होता.
वंशिकाला तर माहेरी जायला सुद्धा मिळत नव्हतं, कारण तिला मग अभयची काळजी लागून राहायची. कारण तो मुळातच शांत होता. त्यामध्ये डॉक्टर असल्यामुळे त्याचा दिवस नि रात्र कशी असायची हे तिला चांगलंच माहिती होतं. त्याला असं हक्काने भांडताना किंवा मग कुणाचं मन दुखवताना तिने कधी पाहिलेलंच नव्हतं. त्यामुळे तिला त्याची चिंता लागून राहायची. तशी तीही शांत आणि अबोल, समजूतदार असली तरी सुद्धा दोघांमध्ये ती तशी बोलकी होती. अर्थात या सगळ्या वातावरणामुळे अभय शांत झाला होता. मुळात तो मूळचा बोल घेवडाच होता. तिचं कॉलेजचं रुटीन सुरू झालं आणि त्याचं हॉस्पिटलचं, की दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नव्हता. त्यामध्ये कोणाचं तरी लग्न, कोणाची तरी वास्तुशांती, कोणाचं तरी साखरपुडा, मग कोण आलं कोण गेलं, कुणाचा दहावा तर कुणाचं आणि काय, असं म्हणतच इकडे तिकडे पाहुणे रावळे सतत असायचे. त्यामुळे तसा त्यांना अलीकडच्या काही दिवसांमध्ये एकांत फार कमीच मिळत होता. असेच दिवसांमागून दिवस जात होते आणि अशातच वंशिकाला दिवस गेले. घरामध्ये आनंदी आनंद झालं. एकत्र कुटुंब असलं आणि सगळीकडे सासऱ्याचं चालत असलं तरीसुद्धा सगळी माणसं एकमेकांना धरून होती. त्यामुळे अर्थातच अभयचं आणि वंशिकाचं बाळ येणार म्हटल्यानंतर प्रत्येकाला आनंद हा झालाच होता. पण आई होणं प्रत्येक आईसाठी जसं अवघड असतं तसंच ते वंशिकासाठी सुद्धा होतं. तिला भयंकर त्रास व्हायचा, उलट्या व्हायच्या, मळमळ व्हायची, चक्कर येणं आणि सोबतच बीपीचा त्राससुद्धा सुरू झालेला होता. पण ती कॉलेजला सुट्टी टाकू शकत नव्हती, कारण तिथे गेल्यानंतर थोडा वेळ तरी तिला स्वतःसाठी मिळत होता. पण त्रास मात्र भरपूर होत होता. जरासुद्धा काही खाल्लेलं किंवा प्यालेलं तिला पचत नव्हतं. सगळं पटकन बाहेर पडायचं. कोरड्या उलट्या सतत सुरू होत्या. पण तिची अशी अवस्था पाहून सासऱ्यांनी तिला थोडे दिवसासाठी रजा घ्यायला नाही तर कायमचीच नोकरी बंद करायला सांगितली. असं पण त्यांना तिने नोकरी केलेली आवडतच नव्हते. पण अभयची तिला साथ होती. पण आता तिची अशी कंडिशन पाहून अभयने सुद्धा त्यांना दुजोरा दिला आणि तिने डायरेक्ट राजीनामाच देऊन टाकला. आता ती 24 तास घरातच होती. घरात राहण्याची सवय नसल्यामुळे तिला थोडे दिवस जड गेलं. पण सासूबाईसोबत इकडे तिकडे जायची. कधीतरी कंटाळा आला तर ती माहेरीही जाऊन येत होती. माहेरपणाला जास्त दिवस राहता येतच नव्हतं. त्यामुळे ती सासरीच असायची. पहिले 3 महिने तर तिला खाल्लेलं काहीच पचत नव्हतं आणि काही खाऊही वाटत नव्हतं. पण 3 महिन्यानंतर मात्र थोडीशी तिच्यामध्ये सुधारणा होऊ लागली. खाल्लेलं थोडं थोडं पचू लागलं आणि तब्येतही सुधारू लागली. 5व्या महिन्यापर्यंत तिला नवीन नवीन काहीतरी खावंसं वाटत होतं. त्यानंतर 7व्या महिन्यापर्यंत तिचे गालही वर आले. तब्येतही चांगली सुधारली आणि 7व्या महिन्यानंतर मात्र आणखीनच नाजूक परिस्थिती झाली. पायही सुजू लागले. बीपीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे सतत काही ना काहीतरी त्रास होत होता. पाठीला ओढ बसत होती. त्यामुळे पाठीत कड मारायची, कंबर दुखायची, डोकं दुखायचं. पण इतका सगळा त्रास करून शेवटी 9 महिने झाले आणि त्यानंतर 5व्या दिवशी तिने एका गोड नि गोंडस मुलाला जन्म दिला. त्या नवजात बाळाला हातात घेताच अर्थात इतक्या महिन्यांचा त्रास त्यापुढे वंशिकाला काहीच वाटला नाही. तिला तरी फक्त तिचं ते छोटंसं पिल्लूच दिसलं. तो सगळा त्रास अगदी दुनियम वाटून गेला. आणि अशीच अगदी सेम कंडिशन अभयची होती. कारण त्याने वंशिकाला स्वतःच्या डोळ्यासमोर इतक्या त्रासातून जाताना पाहिलं होतं. पण आता आपल्या बाळाला हातात घेतल्यानंतर त्या त्रासाचं पारणं फिटल्यासारखं वाटलं दोघांनाही. नॉर्मल डिलिव्हरी असल्यामुळे तिला अगदी 4 ते 5 दिवसातच डिस्चार्ज देण्यात आला आणि 1.25 महिन्याने बाळाचं बारसं करण्यात आलं. बाळाचं नाव वेदांत ठेवलं. सासऱ्यांना मुलगा पाहिजे होता आणि तिला पहिला मुलगा झाला. त्यामुळे तर वेदांचा कोड कौतुक खूपच होत होता. वेदांत आयुष्यात आल्यापासून मात्र वंशिका थोडीफार आनंदात राहत होती. पण आता वंशिका देखील हळूहळू आपला हट्ट चालवायला शिकली होती. सरळ सांगून ऐकत नसतील तर युक्तिवाद करून तिला हवे ते बरोबर घेत होती. वेदांतनंतर मात्र तिने दुसऱ्या बाळाचा चान्स काही घेतला नाही. अभयला मुलीची आवड होती, पण वंशिकाने निर्णय घेतला की एकाच मुलावर बास करणार. नंतर दुसरं अपत्य नको आणि तिने अभयला देखील तसं बजावून सांगितलं आणि अभयने आपल्या बायकोच्या प्रेमाखातर ते मान्यही केलं.
अशातच काही दिवस गेले आणि अचानक वंशिकाला काही त्रास होत होता. चक्कर येणे किंवा अशक्तपणा येणे असं काहीतरी होऊ लागलं. सतत आजारी राहू लागली. तिच्या तब्येतीची तक्रार सतत सुरूच होती. पण वेदांत मोठा होत होता आणि त्याला तिची गरज आहे हे पाहून तिने त्याकडे मात्र दुर्लक्ष करायला सुरुवात केली. अभय तिला ओरडायचा पण ती अजिबातच ऐकायची नाही. तसं त्याने तिला सांगणं सोडून दिलं होतं. वंशिकाचा मुलगा हळूहळू मोठा होत होता. आता मुलगा 7वी-8वीला असताना वंशिकाला ब्लड कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि घरच्यांसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. कोणालाच विश्वास बसत नव्हता. अभयसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. अजून वेदांत ही लहान होता आणि त्यामध्ये हे असं काहीतरी कळलं होतं. त्या दिवसानंतर तर अभय पूर्ण शांत राहू लागला. पण वंशिका मात्र त्याला बोलतं करत होती. त्याला या गोष्टीचा धक्का बसला होता. अभय आणि वंशिका यांच्या जीवनात काय झालं ते आपण प्रेम लग्नानंतरचे भाग 2 मध्ये बघणार आहोत. यासमोरची कथा वाचण्यासाठी आपल्या K3 मराठी कथा या चॅनलवर क्लिक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आपणास आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया, संदेश, कमेंट्स, लाईक, शेअर स्वरूपात कळवाव्यात. कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब माय चॅनल K3 मराठी कथा. थँक यू.